आज आम्ही एका लक्षवेधीद्वारे दोन मुद्द्यावर आपले लक्ष वेधू इच्छितो। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे अंबेजोगाई तालुकाच नव्हे तर एकूण बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागात RT मार्फत प्रथम ऑनलाईन नोंदणी करून विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो। RT अंतर्गत 25% प्रत्येक शाळेमध्ये प्रवेश होतो। हा प्रवेश झाल्यानंतर पहिली ते 8वी पर्यंत मोफत शिक्षणाची शासनाने सोय केली आहे। मात्र कधी नव्हे ते यावेळी या RT शिक्षण योजनेअंतर्गत गुगल लोकेशन प्रत्येक शाळेचं पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे। मग आष्टीची शाळा असेल त्याचं गुगल लोकेशन अंबेजोगाईमध्ये शाळा दाखवली जाते। अंबेजोगाईमध्ये जवळपास 25 शाळा आहेत, मात्र 25ही शाळांचं गुगल लोकेशन पूर्णपणे चुकीचं दाखवण्यात आल्यामुळे अजूनही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत। जवळपास 4 वेळेला या गुगल लोकेशनच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने जे ऑनलाईन फॉर्म भरायची मुदत आहे 4 वेळा वाढवली। आता उद्या 25 तारीख शेवटची आहे, 25 मार्च। मात्र आज 24 तारीख अजूनही त्या गुगल लोकेशनचे जे चुकीची नोंद दाखवते ऑनलाईन ती दुरुस्ती झाली नाही। मग ही कधी दुरुस्त होणार असा प्रश्न निर्माण झाला असला तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे ते पालकही अजूनही गाढ झोपेत आहेत। शिक्षण विभाग तर गाढ झोपेतच म्हणावं लागेल, कारण शिक्षण ज्या शाळा आहेत शाळेचे संस्थाचालक म्हणतात आम्ही शिक्षण विभागाला कळविलेलं आहे। या अंबेजोगाईचे गट शिक्षणाधिकारी व जिल्ह्याचे इतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी केली, त्यांचं म्हणणं की आम्ही पुण्याला कळवलं। म्हणजे आता प्रत्येकजण टोलावटी करण्याच्या प्रयत्नात आहे। मग आता ही नेमकी जर हे प्रवेश झाले नाही तर किती एका अंबेजोगाई तालुक्याचा विचार केला 25 ते 30 शाळा आहेत। या 30 शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला नाही तर असे जिल्ह्यामधील किती हजार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र पालकही एकत्र येत नाहीत, याकडे कोणाचीही लक्ष नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशाच पद्धतीचा मुद्दा आहे की तलाठी परीक्षेमध्ये ज्या तलाठी परीक्षा झाल्या मात्र त्यानंतर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना नियुक्ती द्यायला हवी। इतर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा झाल्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करून नियुक्ती दिल्या। मात्र बीड जिल्ह्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती। अंबेजोगाई येथील ताल मार्तंड प्रकाश बोरगावकर तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सर्वांनी मिळून अगोदर निवेदन दिले, मात्र त्या निवेदनावरही अद्याप प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे त्या सर्व सहकाऱ्यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्याकडे या सर्व प्रकरणाची हकीकत मांडल्यानंतर आमदार नमिताताई मुंदडा यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन संबंधित तलाठी भरती प्रक्रियेमधल्या प्रतीक्षा यादीमधल्या उमेदवारांना तातडीने नियुक्त्या देण्यात याव्या असे पत्र दिले। त्यानंतरही फरक पडला नाही। आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्तिगत जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर आता या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी यांनी त्या संदर्भात पत्र काढले आणि त्यामध्ये जवळपास 9 उमेदवारांना त्या संदर्भात वैद्यकीय चाचणीचे पत्र दिले आहेत। त्यात कोमल रतन चव्हाण, निषाद सुनील जाधव, प्रवीण पांडुरंग गोरे, अमोल नामदेवराव काळे, अमोल लक्ष्मण झोजे, ईश्वर किशोर बारलावार, सूरज बाजीराव गायकवाड, श्वेता दत्तूजी कुलमेथे, सुमेघ रमेश गायकवाड आदी उमेदवारांचा यात समावेश आहे। विशेष म्हणजे आमदार नमिताताई मुंदडा यांनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष देऊन पाठपुरावा केल्यामुळे या 9 लोकांना या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत वैद्यकीय चाचणीचे त्यांना पत्र देण्यात आले। वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना आदेश देण्यात येतील।
हा झाला तलाठी परीक्षेमधला. मात्र सर्वात मोठा प्रश्न जो आहे शिक्षण विभागाचा, बीडचे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा व या संदर्भात माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी या फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर संबंधित या विभागाचं काम पाहणारे रणदिवे आहेत, त्यांच्याही आम्ही दोन्ही नंबरवर संपर्क केला, त्यांचाही फोन लागला नाही. अंबेजोगाईच्या गटशिक्षणाधिकारी यांना या संदर्भात विचारणा केली असता ते बीडकडे बोट दाखवतात. म्हणजे नेमकं बीड जिल्ह्यातील हा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे तसेच सर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी या संदर्भात तातडीने शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारच्या शिक्षण मंत्र्याकडे या संदर्भात जर मागणी करून या प्रश्न सोडवण्यासंदर्भात पुढाकार घेतला तर जिल्ह्यातील हजारो जे विद्यार्थी आहेत, जे RT अंतर्गत प्रवेश होण्यास त्यांना विलंब होत आहे. उद्याची 25 तारीख आहे. उद्या 25 तारखेला जर समजा या गुगल लोकेशनची जर दुरुस्ती झाली नाही तर जिल्ह्यामध्ये RT अंतर्गत एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश होऊ शकणार नाही. आणि जर हा प्रवेश झाला नाही तर हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते. बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी या संदर्भात गंभीरपणे दखल घेऊन शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री, शिक्षण विभागाच्या पूर्ण विभागाची चर्चा करून हा प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. दुसरी बाब, ज्या विद्यार्थ्यांचे हे प्रवेश झाले नाहीत त्या पालकांनी सुद्धा एकत्रितपणे प्रशासन असो, लोकप्रतिनिधी असो यांच्याकडे आपल्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करायला हवा. एवढे मात्र नक्की. बघूया काय होते ते पुढे.